डाउनलोड करा. ठीक आहे, डाउनलोड करून डेस्कटॉपला सेव्ह करून ठेवा. मोबाईल मध्ये नका करू, मोबाईल मध्ये फाईल ओपन नाही होणार. ठीक आहे. मागं का बसले सगळे असे? थोडे स्टुडंट आहेत तर सगळं मोकळंच आहे ना. काय झालं? कम्फर्ट. ग्रुपवरती एक फाईल टाकली बघ. लॅपटॉप असेल त्यांच्याकडे त्यांनीच डाउनलोड करा. ठीक आहे. मोबाईल वरती फाईल ओपन नाही होणार. का नाही होणार कुणी सांगतंय का? फाईलचं एक्सटेन्शन काय? .sql फाईल आहे, राईट? ठीक आहे, त्यासाठी काय लागल? माय एसक्यूएल लागल. जसं पीडीएफ फाईल आहे, पीडीएफ रीडर, WPS काहीतरी लागतं ना. एक्सेल फाईलला एक्सेल लागल तुमचं, राईट? तसंच एसक्यूएल फाईल आहे, त्यामुळं ती मोबाईल मध्ये नाही ओपन होणार. ठीक आहे. सर्वांनी एकदा डाउनलोड केल्यानंतर सांगा, आपण नेक्स्ट स्टेप बघू. ठीक आहे. म्हणजे हो, सेमी कॉलन रन होणारच ना. नाही लावत मी इथं सेमी कॉलन. रन होणार. आता इथं तुम्ही रन करायला काय यूज करणार आहे? हा, आता कंट्रोल एंटर करतोय बघा, एरर येणार का बरं? आता बघा ना, ब्ल्यू डॉट इथं आहे. सेमीकोलन दिलाय का? नाही. मग तो काय करतोय, ही आणि ही क्वेरी एकच समजतोय. इथून चालू करतोय, हिला पण रन करणार. याच्या खाली मी अजून काय लिहिलं, तिला पण एकच क्वेरी म्हणतो. आणि ह्या दोन्ही क्वेरी सेपरेट आहे ना. मग इथं सांगतोय सिंटॅक्स एरर. हा, जर तुमची एकच क्वेरी असती, ही क्वेरी नसती तर रन होईल. फक्त एकच क्वेरी ना, रन कर. हिला काय, ओके, नो डेटाबेस सिलेक्टेड. आता इथं ठीक आहे. आता एम्प्लॉईज डेटाबेस नाही आपल्याला. कशात केलं होतं आपण? सेल्स पण केलाय का? डिलीट. ओके, सेल्स डिलीट केलाय वाटतं. हा, पण ते मल्टिपल जर क्वेरी असेल ना तर रन नाही होणार. झालंय, सर्वांनी फाईल डाउनलोड केली आहे का? येस. त्यानंतर सर बघा, इथं एडिटच्या खाली एक ऑप्शन आहे. तिथं जर मी कर्सर घेऊन जातोय तर काय आहे, ओपन अ एसक्यूएल स्क्रिप्ट फाईल. ठीक आहे. तुम्हाला जी मी फाईल शेअर केली ती एसक्यूएल स्क्रिप्ट फाईल आहे. स्क्रिप्ट म्हणजे ही एसक्यूएल स्क्रिप्ट आहे. इथं बघा, एसक्यूएल राईट केलंय ना, तर ती एसक्यूएल स्क्रिप्ट आहे. इथं एडिटच्या खाली जे सेकंड ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचंय. ती फाईल तुम्ही जिथं सेव्ह केली असेल ती फाईल सिलेक्ट करायची. बघा, एम्प्लॉय डेटाबेस सिलेक्ट करून ओपन करायची. तर इथे एक न्यू टॅब येईल, त्यामध्ये त्या फाईलमध्ये ह्या क्वेरीज राईट केलेल्या बघा. आणि हे सर्व आपण शिकलेलो आहे. काय? क्रिएट डेटाबेस, क्रिएट टेबल शिकलोय ना. त्यानंतर इन्सर्ट इंटू असेल बघा, इन्सर्ट इंटू. तर यामध्ये काय, मिलियन्स ऑफ रेकॉर्ड इन्सर्ट केलेले, त्यामुळे आपण फक्त कॉपी पेस्ट केलंय. आता आपल्याला रन करायचंय. ठीक आहे. एम्प्लॉईज टेबल आहे, कोणता आहे बघा, इन्सर्ट इंटू एम्प्लॉईज. त्यामध्ये बघा किती रेकॉर्ड इन्सर्ट केले.
दिसतंय? जवळपास 3-3.5 लाख रेकॉर्ड्स आहे यामध्ये. ठीक आहे. सॅलरी टेबल आहे, त्यामध्ये 10 लाख रेकॉर्ड. सो आपल्याला काय करायचं आता, फक्त हे रन करायचंय, कारण की आपण आता आजपासून जोपर्यंत आपलं एसक्यूएल झालं ना, पूर्ण आपण सर्व ऑपरेशन ह्या डेटाबेसवर करणार. ठीक आहे. हा डेटाबेस आपण प्रॅक्टिससाठी यूज करणार. रन करण्यासाठी काय करायचंय बघा, कंट्रोल एंटर नका करू. ठीक आहे. एकच क्वेरी रन. आपल्याला स्टार्ट पासून ह्या स्क्रिप्ट मध्ये जेवढ्या पण क्वेरीज आहे सर्व रन करायचे. काहीच सिलेक्ट नाही करायचं, फक्त हे फर्स्ट ऑल ऑप्शन आहे ना, त्याला प्रेस करायचंय. जसं मी हे फर्स्ट ऑल ऑप्शन प्रेस करन, इथं एक हँडचा दिसतोय सिम्बॉल, हा रेड कलर होईल. जोपर्यंत तो रेडचा कलर असा ब्लॅक अँड व्हाईट नाही होत, तोपर्यंत काही कुठंच क्लिक नका करू. ठीक आहे. इथं बघा लोड होत आहे. एक एक क्वेरी रन होईल. टोटल 108 क्वेरीज आहे, सर्व रन होऊन जाते. ठीक आहे. थोड्या वेळ वेट करा, 1 मिनिट लागल. म्हणजे हा, तसे तुम्ही कोणते पण डेटाबेस घेऊ शकता. टेबल. हा म्हणजे नाही नाही, तुम्ही कॅगल वरती जे डेटाबेस आहे ते टेबल फॉर्मॅट मध्येच आहे ना. त्याच्या क्वेरी नाही, टेबल फॉर्मॅट मधून डेटा कसा इम्पोर्ट करायचा आपण ते पण बघू. ठीक आहे. डायरेक्ट टेबल असतो ना तुमच्याकडे, एक्सेल फाईल मध्ये डेटा आहे ना, तो पण आपण डायरेक्ट याच्यात घेऊ शकतो. कोणत्या पण डेटाबेसवर राईट क्लिक केलं ना. ओके, आता हे लोडिंग होत आहे त्यामुळे. सर हा येस. हा, मी या ग्रुपला नाहीये व्हॉट्सअपच्या, प्लीज मला शेअर करताल का येस येस, फाईल? शेअर करतोय तुम्हाला. चेक करा. तुम्ही मेसेज केलाय का मला? व्हॉट्सअपला केलाय. ओके. हॅलो सर. येस बोला. एकूण सिक्वलचे लेक्चर किती आहेत सर? टोटल जवळपास 18 ते 20 लेक्चर, 18 होतील. 18. 15 ते ठीक आहे 18 सर. लेक्चर होतील. ओके, थँक्यू सर. आपले किती झाले? 4 झाले. 4 झालंय ना, अजून 10-12 लेक्चर होते. ओके. ठीक आहे. झालंय का, सर्वांनी केलंय? ओके. सर्व क्वेरी रन झाल्यानंतर इथं बघा, ह्या फाईलला तुम्ही क्लोज करू शकता. ठीक आहे. डायरेक्ट कॅन्सल करून टाका. इथं आपण डे 1 पासून इथं क्वेरी करत होतो, आपण इथंच कंटिन्यू करू. ठीक आहे. त्यानंतर काय करायचंय, सिंपल स्कीमा सेक्शन मध्ये ना रिफ्रेश करायचंय. ओके. इथं रिफ्रेश केल्यानंतर एम्प्लॉय डेटाबेस इथं येईल बघा, तुमच्या स्कीमा सेक्शन मध्ये एम्प्लॉईज डेटाबेस. ओके. येस. ऑफलाईन इथं केलंय का कोणी? एम्प्लॉय डेटाबेस झालाय तुमचा? ओके. ऑनलाईन स्टुडंट? ओके. एकदा हँड रेज करा, कोणाचं पेंडिंग आहे अजून, म्हणजे प्रोसेस मध्ये आहे कोणाचं ऑनलाईन मध्ये. ओके. गौरव. ओके ठीक आहे. येस. हो, फक्त डेटाबेसच क्रिएट होईल. त्या डेटाबेस मध्ये टेबल वगैरे असतील ना, चेक कर. कसं चेक करताय तुम्ही? आलेत ना? हॅलो सर. येस. सर, एका टेबलमध्ये आपल्याला मल्टिपल रोज इन्सर्ट करायचे असतील तर प्रत्येक वेळेला इन्सर्ट स्टेटमेंट लिहिणं गरजेचं आहे का? नाही, तुम्ही आता क्वेरी नाही बघितल्या का? एकच मिनिट तुम्हाला बघ.
बघा ही क्वेरी बघा, इन्सर्ट इंटू एम्प्लॉईज व्हॅल्यूज, पहिली व्हॅल्यू ऍड केली, कॉमा करून परत पॅरेंथेसिस मध्ये दुसरी व्हॅल्यू, हे सर्व कॉलमच्या व्हॅल्यू म्हणजे एक रो झाली तुमची, ही एक रो, सेकंड रो, थर्ड रो, असे मल्टिपल रो टाकलाय बघा एकाच वेळेस. प्रत्येक वेळेस प्रत्येक रो ऍड करायची असेल तर इन्सर्ट इंटू स्टेटमेंट राईट करायची गरज नाही. ठीक आहे. ओके सर. ज्यांचं झालंय तोपर्यंत डेटाबेस एकदा पूर्ण चेक करा की डेटाबेस मध्ये किती टेबल्स आहे, कोणत्या टेबल मध्ये कोणते कॉलम आहे. ठीक आहे. ओके. येस गौरव, झालंय तुमचं कम्प्लीट? हो झालंय सर. अजून कोणाचं पेंडिंग आहे का? ओके. ठीक आहे. इथं रिफ्रेश केल्यानंतर एम्प्लॉय डेटाबेस दिसेल तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर सिंपल, आता मला ह्या डेटाबेसला यूज करायचंय. काय क्वेरी आहे? यूज डेटाबेस नेम काय आहे? एम्प्लॉईज. ठीक आहे. तर एम्प्लॉईज डेटाबेस मध्ये चेक करा बघा किती टेबल आहे टोटल. 6 टेबल आहे. राईट. प्रत्येक टेबलचा डेटा चेक करायचा आहे आणि त्यानंतर त्या टेबलमध्ये काय काय ऍज अ डेटा अनालिस्ट सगळ्यात इम्पॉर्टंट काय रोल असतो डेटा अनालिस्टचा? टू अंडरस्टँड द डेटा. डेटा अंडरस्टँड करायचा आहे, डायरेक्ट अनालिसिस नाही करायचं. ठीक आहे. डायरेक्ट डेटा जर तुम्हाला समजलाच नाही तर काय अनालिसिस करणार आहे तुम्ही? ठीक आहे. तर फर्स्ट काय असतं स्टेप की टू अंडरस्टँड डेटा. तुम्हाला आता डेटा अंडरस्टँड करायचा आहे, कोणत्या टेबलमध्ये काय डेटा आहे प्रॉपर समजून घ्यायचं आहे. प्रत्येक टेबलमध्ये चेक करा की काय काय डेटा आहे, टेबलचं स्ट्रक्चर कसं आहे. ठीक आहे. फर्स्ट एम्प्लॉईज टेबल बघा, त्यामध्ये किती कॉलम आहे, प्रत्येक कॉलमचा डेटा टाईप काय, कोणता कॉलम प्रायमरी की असेल हे चेक करा. प्रत्येक टेबलचं स्ट्रक्चर चेक करा. आता इथं पीके म्हणजे असं नका समजू की हा प्रायमरी कीच असेल. ठीक आहे. तुम्ही अनालिसिस करा, प्रॉपर समजून घ्या की कोणत्या टेबलमध्ये कोणता कॉलम हा प्रायमरी की आहे, कोणता फॉरेन की. प्रत्येक कॉलमचा डेटा चेक करायचा आहे तुम्हाला. कसं बघणार? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज. याचा मिनिंग काय होतो? मला आता एम्प्लॉईज टेबलचा पूर्ण डेटा चेक करायचा आहे. डेटा सिलेक्ट करतोय मी. स्टार म्हणजे ऑल द डेटा. फ्रॉम कोणत्या टेबल मधून? एम्प्लॉईज. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज. तर बघा एम्प्लॉईज टेबल मध्ये टोटल किती डेटा आहे? 3,24 रोज आहे. राईट. 10,001 एम्प्लॉय नंबर, त्याची बर्थ डेट, फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर अँड हायर्ड. या टेबल मध्ये कोणता कॉलम प्रायमरी की असेल? का बरं? युनिक अँड नॉट नोन. राईट. सेम आता मला सॅलरी टेबलचा डेटा बघायचा आहे. सॅलरीज कसं बघणार? सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज. राईट. किती रेकॉर्ड आहे सॅलरी टेबल मध्ये? रेकॉर्ड किती आहे? कॉलम म्हणजे फीचर झाले ना. रेकॉर्ड किती आहे? 9,67,330.
असं का बरं? जर आपल्याकडं एम्प्लॉईज टेबल मध्ये 3,24,000 एवढेच एम्प्लॉई, तर सॅलरी टेबल मध्ये 9,00,000 रेकॉर्ड का बरं आहे? कोणी सांगाल का? हा मग म्हणजे काय, प्रत्येक एम्प्लॉईचे मल्टिपल रेकॉर्ड आहे आपल्याकडे. 10,001 चे बघा किती मल्टिपल रेकॉर्ड आहे, इथं किती रेकॉर्ड आहे 10,001 चे? इथपासून सर्व हे 10,001 चे रेकॉर्ड आहे, राईट? 17 रेकॉर्ड आहे आपल्याकडे 10,001 चे. सिमिलरली 10,002 चे चेक करा, 10,003 चे, म्हणजे इच अँड एव्हरी एम्प्लॉईचे मल्टिपल रेकॉर्ड. बरोबर? मल्टिपल रेकॉर्ड का बरं आहे? की प्रत्येक एव्हरी इयर त्याची सॅलरी इन्क्रीज होती, ते एक नवीन रेकॉर्ड फॉर्म होतोय, राईट? सो डेटा समजून घ्या, मी एक्सप्लेन करतोय. कारण की इथं बघा, एम्प्लॉय नंबर आहे, सॅलरी आहे, फ्रॉम डेट आहे, टू डेट आहे. यामध्ये प्रायमरी की कोणता आहे? एम्प्लॉय नंबर प्रायमरी की आहे. प्रायमरी कीची कंडिशन काय ते सांगा मला. युनिक अँड नॉट नल आहे, तर मग हे युनिक आहे का? मग बोला. येस. हा मग नाहीये, मग फॉरेन की असेल ना. यामध्ये एम्प्लॉय नंबर काय आहे? फॉरेन की आहे, राईट? देन नेक्स्ट टेबल टायटल्स. ठीक आहे, टायटल्स टेबल बघा आता. टायटल्स टेबलचा कसा डेटा बघणार? सिलेक्ट स्टार फ्रॉम टायटल्स. टायटल्स टेबल मधून काय समजतंय तुम्हाला? यामध्ये प्रायमरी की आहे, प्रायमरी की कोणता कॉलम आहे यामध्ये? एम्प्लॉय नंबर. प्रायमरी की कुठं युनिक? इथं 10,004 तर रिपीट झाले ना. आता एक एम्प्लॉई जर सपोज ज्युनियर इंजिनियर आहे, त्याचं प्रमोशन होऊन तो सिनियर इंजिनियर होईल ना. मग सेम त्याचे रेकॉर्ड इथं बघा, तो इंजिनियर था नंतर सिनियर इंजिनियर झाला, तर मग ही युनिक की आहे का? टायटल नाही कसं आहे. युनिक असेल? एका कंपनीमध्ये जर डेटा अनालिस्ट, एकच डेटा अनालिस्ट असेल का? सिनियर इंजिनियर, सिनियर इंजिनियर, सिनियर इंजिनियर, एम्प्लॉय हे सोडून द्या ना, कॉलम चेक करा ना. ह्या कॉलमला जर तुम्ही प्रायमरी की म्हणताय, तर ह्या कॉलम मध्ये प्रत्येक व्हॅल्यू युनिक अँड नॉट नल, याचा अर्थ असा होतो युनिक आहे का प्रत्येक व्हॅल्यू? नाही. यामध्ये एम्प्लॉय नंबर काय? फॉरेन की. कारण की प्रायमरी की तो इथं झालाय ना, एम्प्लॉय टेबल मध्ये तो प्रायमरी की झालाय. याचा अर्थ काय? आता एम्प्लॉय नंबर कॉलम दुसऱ्या कोणत्या पण टेबल मध्ये आला तर तिथं तो फॉरेन की असेल. इथं बघा, सॅलरी टेबल मध्ये पण एम्प्लॉय नंबर काय होता? फॉरेन की. आता टायटल्स टेबल बघतोय, तिथं पण एम्प्लॉय नंबर काय? फॉरेन की. ह्या डेटातून काय समजतंय की कोणता एम्प्लॉय कोणत्या पोझिशन साठी काम करतोय त्या कंपनीत, राईट? 10,001 आहे, त्याची पोझिशन काय? सिनियर इंजिनियर. इयर पण दिलंय 1986 पासून तो आता पण सिनियर इंजिनियरच्या पोझिशनवरच काम करतोय, राईट? हा डमी डेटा सेट आहे त्यामुळे, ठीक आहे. आता ह्या इयरला म्हणजे तुम्ही काय समजू शकता की करंट इयर आहे असं समजा, की चालू आहे अजून सुद्धा तो त्या कंपनीत वर्क करतोय. ओके. 10,003 याची काय पोझिशन आहे? सिनियर इंजिनियर आहे. 10,004 बघा, इंजिनियर आहे. 1986 पासून तर 1995 पर्यंत तो काय होता? इंजिनियर होता. त्यानंतर प्रमोशन होऊन 95 पासून तर आतापर्यंत तो काय? सिनियर इंजिनियरचं काम करतो. बरोबर? नेक्स्ट टेबल आहे डिपार्टमेंट्स. डिपार्टमेंट्स टेबल मध्ये काय असेल? प्रत्येक टेबलचं नाव वाचून समजलं पाहिजे की त्यामध्ये काय डेटा असतो, त्यानुसारच त्याचं नाव दिलेलं असतं. काय? हा म्हणजे त्या, आता एक कंपनीचा डेटा सेट आहे असं समजा, त्या कंपनीमध्ये किती डिपार्टमेंट आहे वेगवेगळे, जसं HR डिपार्टमेंट असेल, सेल्स असेल, मार्केटिंग डिपार्टमेंट, राईट? चेक करा डेटा. कसं चेक करणार? स्टार फ्रॉम डिपार्टमेंट. किती डिपार्टमेंट आहे? मार्केटिंग, फायनान्स, HR, प्रोडक्शन, डेव्हलपमेंट, राईट? क्वालिटी मॅनेजमेंट, सेल्स, रिसर्च अँड कस्टमर सर्व्हिस. 9 डिपार्टमेंट आहे टोटल. यामध्ये कोणता कॉलम असेल जो प्रायमरी की? डिपार्टमेंट नंबर. युनिक आहे, प्रत्येक डिपार्टमेंटला एक नंबर असेल, राईट? डिपार्टमेंट एम्प्लॉय ह्या टेबल मधून काय इन्फॉर्मेशन समजेल तुम्हाला? कोणता एम्प्लॉय कोणत्या डिपार्टमेंट मध्ये जॉब करतोय. इथं एम्प्लॉईज टेबल मध्ये काय? सगळेच एम्प्लॉयचे रेकॉर्ड आहे. सॅलरी टेबल मध्ये त्यांची सॅलरी आहे. टायटल्स मध्ये काय आहे? की त्यांचे टायटल तो कोणत्या पोझिशन साठी करतोय. पण डिपार्टमेंट एम्प्लॉय इथं काय समजेल? की त्याची पोझिशन तर आपल्याला इथं कळतीये, पण तो कोणत्या डिपार्टमेंट मध्ये काम करतो हे समजतंय का? नाही, ते आपल्याला डिपार्टमेंट एम्प्लॉय मध्ये समजेल, राईट? सिलेक्ट स्टार फ्रॉम
डिपार्टमेंट एम्प्लॉय नंबर, डिपार्टमेंट नंबर, फ्रॉम डेट अँड टू डेट. यामधून काय समजतंय की एम्प्लॉय नंबर 10,001 हा कोणत्या डिपार्टमेंट मध्ये काम करतोय? डिपार्टमेंट नंबर 5 मध्ये. D005. तर डिपार्टमेंट नंबर 5 चं नाव काय? चेक करा इथं डिपार्टमेंट टेबल मध्ये. डेव्हलपमेंट. येस. तर मग ह्या दोन टेबल मध्ये रिलेशन कशी लावणार तुम्ही? जर मला आता सपोज हा एम्प्लॉय 10,001 कोणत्या डिपार्टमेंट मध्ये काम करतोय ते माहिती, डिपार्टमेंट 5 आहे. येस. पण हे डिपार्टमेंटचं नाव बघायचंय तर कसं करणार? हा नंबर मॅच करणार ना डिपार्टमेंट टेबल मध्ये. जसं तुम्हाला मी जॉर्जी फेसोर याची सॅलरी विचारली, तुम्ही काय केलं? सॅलरी टेबल मध्ये तो एम्प्लॉय नंबर मॅच केला. आता मी डिपार्टमेंट नंबर 5 चं नाव काय हे विचारतोय, तर हा नंबर तुम्ही ह्या टेबल मध्ये मॅच करणार. तर इथं तो मॅच होतोय, तर नाव काय? डेव्हलपमेंट. समजतोय डेटा? येस. नेक्स्ट टेबल कोणता आहे? डिपार्टमेंट मॅनेजर. त्यामधून काय समजेल तुम्हाला? हा, प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये मॅनेजर किंवा त्या कंपनीत टोटल किती मॅनेजर होऊन गेले त्यांचा डेटा इथं असेल. सिलेक्ट स्टार फ्रॉम डिपार्टमेंट मॅनेजर. बघ किती मॅनेजर आहे टोटल? 24. म्हणजे काही वर्किंग असू शकतात आणि काही सोडून पण गेलेले असतील, त्यांचे पण रेकॉर्ड असतील. कारण की डिपार्टमेंट तर 9च आहे ना, राईट? बघा, फर्स्ट मॅनेजर आहे तो डिपार्टमेंट 1 मध्ये मॅनेजर होता, राईट? कुठून 1985 पासून तर 1991 पर्यंत. त्यानंतर 91 मध्ये एक दुसरा एम्प्लॉय आला, तो मॅनेजर झाला आणि तो आता पण मॅनेजर आहे त्या कंपनीमध्ये. येस. समजते डेटा कोणत्या टाईपचा आहे? यामध्ये काही डाऊट आता डेटामध्ये? येस. एकदा परत तुम्ही चेक सर करा आणि एम्प्लॉईज डिटेल येस बोला. there. काही डाऊट आहे हॅलो का कोणाला? येस. हॅलो सर हॅलो. एम्प्लॉई डिटेल्स 10 लाख एम्प्लॉई एम्प्लॉय डिटेल 10 लाख एम्प्लॉईज तिथे दाखवत आहे. कुठे? टोटल एम्प्लॉईज सपोज 9 लाख 10 लाख असेल तर हे मॅन्युअली इन्फॉर्मेशन हे करायला लागेल, इन्सर्ट करायला लागेल का? मला क्वेश्चन नाही समजला तुमचा, म्हणजे काय? Suppose I have to enter the employee details in employees table ओके. and there are 5 to 10,000 employees are there. ओके. So I have to insert it manually or is there any other option? ओके. आता कन्सिडर करा अमेझॉनचा डेटाबेस, ठीक आहे? आता ठीक आहे, तुम्ही आज अमेझॉनवर ऑर्डर टाकताय, त्यानंतर वर्षभर काहीच टाकले नाही, मग असं आहे का पूर्ण अमेझॉन बंदच आहे? जगातून डेली किती ऑर्डर येत असतील? मग कुठंतरी त्या अमेझॉन मध्ये सिस्टम मध्ये कुणी बसलंय का तिथं रोज ऑर्डर टाईप करायला, की नाही आज एका जणाची ऑर्डर आली त्याची एंट्री डेटाबेस मध्ये करून घ्या, राईट? असे त्यांना 2-3 जिल्हे ठेवावे लागतील कामाला एंटर करायला, बरोबर ना? मग त्यासाठी काय यूज करतात? पूर्ण एंड टू एंड डेटा पाईपलाईन असते, ठीक आहे? तुमचं पूर्ण ऑटोमेशन असतं. तुम्ही पायथॉन यूज होतं, त्यामध्ये डेटा कसा फेच होणार. तुम्ही जी प्रत्येक ऍप डाउनलोड करताय ना, ऍप डाउनलोड करताना तुमचा मोबाईल नंबर टाकताय, ईमेल ऍड्रेस टाकताय, नाव, फर्स्ट नेम, लास्ट नेम, तुमचं जेंडर, सगळी इन्फॉर्मेशन टाकताय ना, ही सर्व इन्फॉर्मेशन माग टेबल मध्ये स्टोअर होत चालली बॅक एंड. ती ऑटोमॅटिक स्टोअर होत चालते, ठीक आहे? तुम्हाला एंटर करायची गरज नाही. नंतर तुम्ही सपोज एक ऑर्डर प्लेस करताय, तुम्ही कोणत्या डेटला कोणती ऑर्डर प्लेस केली, काय टायमिंग होता, हे सुद्धा स्टोअर होतं. त्यानंतर तुमची ऑर्डर डिस्पॅच झाली आहे, आउट फॉर डिलिव्हरी, हे सर्व डेटा त्यांच्याकडे मेंटेन होतं. कुणी असं माग तिथं बॅकएंडला त्यांच्या सिस्टम मध्ये नाही की कुणी एंटर करायला आहे, ठीक आहे? ऑटोमॅटिक सर्व प्रोसेस होत असते. तर डेटा एंटर करायचं तुमच्याकडे नाही. ऍज अ डेटा अनालिस्ट तुमचं वर्क काय? डेटाला अनालिसिस करायचंय. तुम्ही कधी अनालिसिस करणार? तुमच्याकडे डेटा असल्यावर करणार ना. तुम्हाला एंटर नाही करायचं रेकॉर्ड वगैरे, तुमच्यापर्यंत डेटा पोहोचवायचं काम डेटा इंजिनियर करणार, ठीक आहे? आणखी काय डाऊट आहे कोणाला? एकदा हा प्रॉपर डेटा समजून घ्या, हा डेटाबेस पूर्ण. आजपासून जोपर्यंत आपले एसक्यूएल चे लेक्चर चालतील, पूर्ण आपलं हे वर्क ह्या डेटाबेसवरच आहे, ठीक आहे? परत एकदा तुम्ही चेक करा कोणत्या टेबल मध्ये काय इन्फॉर्मेशन आहे, कोणता कॉलम प्रायमरी की, कोणता कॉलम फॉरेन की आहे, ठीक आहे? ऑनलाईन स्टुडंट काही डाऊट आहे का कोणाला आणखी?
ठीक आहे, तर आपण स्टार्ट करू आता. ओके, फर्स्ट मला जर आता एम्प्लॉईज टेबलचा पूर्ण डेटा एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे, आपण काय क्वेरी राईट करणार? एम्प्लॉईज टेबलचा पूर्ण डेटा मला एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे, पूर्ण डेटा चेक करा. येस, काय क्वेरी राईट करणार? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय. सिंपल आहे ना, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज. स्टारचा काय मिनिंग होतो? ऑल द कॉलम्स, राईट? सगळे कॉलम्स आले बघा. एम्प्लॉईज टेबलला सिलेक्ट करा, इथं जेवढे कॉलम आहेत सर्व कॉलम येतील. स्टारचा मिनिंग काय? ऑल दी कॉलम. ओके, त्यानंतर जर सपोज मला एम्प्लॉईज टेबल मधले 4च कॉलम बघायचे, एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर, तर काय करणार? स्टार म्हणजे ऑल कॉलम आहे, स्टारला काढून टाका आणि जे कॉलम बघायचे त्यांचे नाव टाका. ठीक आहे, एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, कॉमा लास्ट नेम, कॉमा जेंडर. क्लिअर आहे? मग असं नाही की बाकीचे जे 2 कॉलम होते ते डिलीट झाले, ते डेटाबेस मध्ये आहेत, तुम्ही फक्त डेटाबेस मधून 4च कॉलम एक्स्ट्रॅक्ट केले आणि तेच कॉलम चेक करताय. ओके, समजतंय? इथं कसं आपण कॉलम कमी, ज्या कॉलमचा डेटा तुम्हाला बघायचा ना त्यांना सिलेक्ट मध्ये ऍड करा. एक तुम्ही नोटीस केलंय का, आपण प्रत्येक वेळेस सिलेक्ट नंतर स्टार राईट, सॉरी फ्रॉम राईट करतो. आतापर्यंत असं कधी केलंय का फ्रॉम आधी घेतला मग सिलेक्ट केलंय? म्हणजे सिलेक्ट येणार मगच फ्रॉम येणार ना, कारण की हे स्ट्रक्चर पहिल्यापासूनच ठरलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही यामध्ये चेंजेस नाही करू शकत. आधी सिलेक्ट येणार मग फ्रॉम येणार. सिलेक्ट नंतर काय येतंय? फ्रॉम. सिलेक्टच्या आतमध्ये आपण काय राईट करतोय? कॉलम नेम. कॉलम आहे ना, स्टार म्हणजे ऑल कॉलम आहे, शॉर्टकट आहे हा ऑल कॉलम साठी. पण इथं बघा, मला जर सपोज 3च कॉलम बघायचे, त्या 3 कॉलमचं नाव ऍड करा. तर सिलेक्ट मध्ये काय ऍड करणार? कॉलम नेम, जे तुम्हाला आउटपुट मध्ये दिसतं. फ्रॉम मध्ये काय ऍड करणार? हे काय? टेबल नेम ना. सिंपल, फ्रॉम मध्ये काय ऍड करताय? टेबल नेम. सिलेक्ट मध्ये काय करताय? कॉलम नेम. सिलेक्ट नंतर काय येतोय? फ्रॉम. सिक्वेन्स क्लिअर आहे? सिलेक्ट नंतर फ्रॉमच येणार आहे प्रत्येक क्वेरी मध्ये आणि ते कधीच चेंज नाही होणार. ओके, सिक्वेन्स काय? फर्स्ट सिलेक्ट येणार, त्यानंतर फ्रॉम येणार. सिलेक्ट मध्ये आपण काय राईट करतोय? कॉलम नेम. आणि जे तुम्ही सिलेक्ट मध्ये राईट करणार त्याच तुम्हाला, तेच व्हॅल्यू तुम्हाला आउटपुट मध्ये दिसणार, तेच कॉलम दिसणार आउटपुट मध्ये. ओके, फ्रॉम मध्ये काय राईट करतोय? टेबल नेम, म्हणजे कोणत्या टेबल मधून तुम्ही डेटा एक्स्ट्रॅक्ट करताय. समजते? यामध्ये काही डाऊट आहे कोणाला? समजते सर्वांना? ओके, ठीक आहे. तर कॉलम कमी जादा केले, पण मला एक सांगा, इथं मी जेव्हा स्टार यूज केला होता बघा, इथं सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज केलं होतं, आउटपुट मध्ये किती रोज येत आहे? 3,24,000. त्यानंतर मी 2 कॉलम कमी केले, आउटपुट मध्ये मला फक्त 4च कॉलम पाहिजे, तर मी त्या कॉलमचे नाव एंटर केले, पण रोज बघा तेवढ्याच येत आहे ना. रो कमी जादा झालाय का? ओके, आता माझा क्वेश्चन आहे, क्वेश्चन रीड करा एकदा. काय? एक्स्ट्रॅक्ट ऑल द एम्प्लॉईज फ्रॉम एम्प्लॉय टेबल हुज फर्स्ट नेम इज सानिया. म्हणजे मिनिंग सांगता कुणी काय? म्हणजे सिंपल, एक कंपनीचा डेटा सेट आहे, टोटल 3,24,000 एम्प्लॉईज आहेत. तुम्हाला काय टास्क सांगितलाय की त्या 3,24,000 मधून असे किती एम्प्लॉईज आहेत ज्यांचं सानिया नाव आहे, मला त्यांचेच रेकॉर्ड चेक करायचे. क्वेश्चन क्लिअर आहे? ओके, तर आता यामध्ये सिंपल आहे, क्वेश्चन रीड केल्यावर त्याला डिवाइड करा छोट्या छोट्या पार्ट मध्ये, एक एक पार्ट सॉल्व्ह करतो. एक्स्ट्रॅक्ट ऑल द एम्प्लॉईज फ्रॉम एम्प्लॉईज टेबल. इथपर्यंत मी क्वेश्चन सिलेक्ट केलाय, त्यासाठी काय क्वेरी? सिलेक्ट स्टार फ्रॉम, राईट? ओके, आता मला सांगा, क्वेश्चन मध्ये काही कंडिशन आहे का? आहे. तर मग 3 रूल लक्षात ठेवा. आता हे रूल कुठं बुक मध्ये नाहीये आणि इंटरव्ह्यू मध्ये पण सांगू नका, हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी. ओके, फर्स्ट रूल काय की कंडिशन फाइंड करायची, फाइंड द कंडिशन. देन सेकंड रूल आहे
फर्स्ट रूल काय, फाइंड द कंडिशन. कंडिशन काय, फर्स्ट नेम इज, ही कंडिशन आहे. सेकंड काय, फाइंड द कंडिशनल कॉलम, म्हणजे कोणत्या कॉलम वरती कंडिशन आहे, फर्स्ट नेम. थर्ड रूल काय, चेक द कॉलम इज प्रेझेंट इन अ डेटाबेस ऑर नॉट. फर्स्ट नेम नावाचा कॉलम तुमच्या एम्प्लॉईज डेटाबेस मध्ये आहे का, एम्प्लॉईज डेटाबेस मध्ये प्रत्येक टेबल मध्ये चेक करा. कोणत्या टेबल मध्ये, एम्प्लॉईज टेबल मध्ये फर्स्ट नेम नावाचा कॉलम आहे. जर हे तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर सिलेक्ट नंतर फ्रॉम येतो, फ्रॉम नंतर डायरेक्ट व्हेअर घ्यायचं आणि व्हेअर मध्ये ती कंडिशन राईट करायची, फर्स्ट नेम इज इक्वल टू सानिया. आणि कॅर व्हॅर असेल तर त्याला सिंगल किंवा डबल कोट मध्ये राईट करायचं. सिंपल. बस क्वेरी रन करा. आता आपण एखादी क्वेरी राईट करतोय, तिला रन केल्यावर आउटपुट येतंय, म्हणजे असं नाही की आपला आन्सर बरोबर आहे. ठीक आहे, एक्झाम देताना मॅथचे पेपर दिले, प्रत्येक जण आपण स्टेप बाय सॉल्व्ह करत जातो, जे फायनल आन्सर येतं म्हणजे बरोबरच असतं का आपलं, मग त्या टाईप आहे. प्रत्येक वेळेस आन्सर क्रॉस चेक करत चला. ठीक आहे, आता आपलं कंडिशन काय होती, फर्स्ट नेम सानिया पाहिजे, तर चेक करा फर्स्ट नेम मध्ये सर्व सानिया नाव आलंय. येस, करेक्ट आहे आपली क्वेरी. मग क्वेश्चन समजलाय काय करायचं होतं, क्वेरी कशी राईट केली आपण, यामध्ये काही डाऊट. सानिया ज्यांचं नाव आहे, मला असे एम्प्लॉय पाहिजे होते. ठीक आहे, तर मग वेअर मध्ये काय कंडिशन टाकली, वेअर फर्स्ट नेम इज इक्वल टू सानिया. ओके, आणखी एक क्वेश्चन घेऊ. एक्सट्रॅक्ट ऑल द एम्प्लॉईज फ्रॉम एम्प्लॉय टेबल हु इज मेल. मतलब मिनिंग काय क्वेश्चनचा, म्हणजे क्वेश्चनचा मिनिंग काय, त्या कंपनीमध्ये असे किती मेल एम्प्लॉईज काम करताय, मला त्यांचाच डेटा पाहिजे. आता एम्प्लॉईज टेबल जर मी सपोज सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज करतो, तर सर्व डेटा येणार आहे, त्यामध्ये मेल पण आहे फिमेल पण आहे. मला फक्त मेलचा डेटा पाहिजे ना, फिमेलचा डेटा नकोय, फक्त मेल एम्प्लॉई जे त्यांचाच डेटा पाहिजे. राईट, तर परत एक्सट्रॅक्ट ऑल द एम्प्लॉईज फ्रॉम एम्प्लॉईज टेबल. काय क्वेरी येणार इथपर्यंत, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज. ठीक आहे, आता परत कंडिशनल कॉलम काय, सॉरी कंडिशन आहे का क्वेश्चन मध्ये, काय कंडिशन आहे, मेल एम्प्लॉईज पाहिजे तुम्हाला. ओके, फर्स्ट रूल झाला. सेकंड रूल काय, फाइंड द कंडिशनल कॉलम. कोणत्या कॉलम वरती कंडिशन आहे, जेंडर कॉलम वरती. आणि थर्ड रूल काय सांगतोय, कॉलम प्रेझेंट एका डेटाबेस मध्ये चेक करा. आहे का तुमच्या डेटाबेस मध्ये, आहे. एम्प्लॉईज टेबल मध्ये जेंडर कॉलम आहे, तर डायरेक्ट फ्रॉम नंतर काय राईट करणार, वेअर जेंडर इज इक्वल टू एम. राईट, सेमी कॉलन रन करा. जेंडर मेल येतोय, किती एम्प्लॉईज आहे, मेल एम्प्लॉईज किती आहे, 1,79,973. राईट, समजतंय ना वेअर कधी यूज करतोय काय, क्लिअर आहे सर्वांना. येस, काय फाईंड करायचंय, सिंपल. म्हणजे तुम्हाला तुमच्या मॅनेजरने टास्क दिलाय, आपल्या कंपनीमध्ये शुभम आणि ओम नावाचे किती एम्प्लॉईज आहे तुम्हाला फाइंड करायचे. आधी आपण एकच नाव फाइंड केलं होतं, सानिया नावाचे एम्प्लॉय फाइंड करायचे होते. आता मला सानियात पण नाव पाहिजे आणि पार्टो पण नाव पाहिजे, असे एम्प्लॉय पाहिजे. येस, परत काय क्वेरी येणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज. आता प्रत्येक वेळेस ते 3 रूल एक्सप्लेन करायची गरज नाही ना. ओके, कंडिशन आहे ना क्वेश्चन मध्ये, काय कंडिशन आहे, किती कंडिशन आहे मला ते सांगा. 2 कंडिशन आहे, कोणती कोणती, फर्स्ट नेम सानिया पाहिजे आणि फर्स्ट नेम पार्टो पाहिजे. 2 कंडिशन आहे, दोन्ही कंडिशन वेगवेगळ्या कॉलम वरती का एकाच कॉलम वर, एकाच कॉलम वर. कोणता कॉलम आहे, फर्स्ट नेम, तो कॉलम प्रेझेंट आहे का, तर काय येणार, वेअर मध्ये येणार, वेअर फर्स्ट नेम इज इक्वल टू सानिया, परत फर्स्ट नेम इज इक्वल टू पार्टो. इथं काय येणार,
ओके, रन करा. नल येते मग. फर्स्ट नेम सानिया अँड फर्स्ट नेम पार्टो. ठीक आहे, तुमचं नाव काय? बोला बोला. अमय. आधार कार्डवर काय? एकच नाव आहे. मग इथं कसं सानिया नाव ज्याचं आहे त्याच पार्टो नाव कसं असत? तुम्ही काय म्हणताय, फर्स्ट नेम सानिया आहे आणि त्याच एम्प्लॉयचं नाव पार्टो आहे, असं कधी होईल का? म्हणून आउटपुट मध्ये बघा तुम्हाला नल येत आहे. आपला क्वेश्चन काय, मला सानिया नाव असलेले एम्प्लॉय पाहिजे आणि असे पण पाहिजे ज्यांचं पार्टो नाव आहे. माझा असा क्वेश्चन होता का ज्याचं नाव सानिया आहे त्याच नाव पार्टो असेल? सेपरेटच ना, मग इथं अँड नाही येणार, काय ऑर. ज्यांचं नाव सानिया आहे मला ते द्या. ओके, पार्टो नाव असलेले पण द्या, नाही दोन्ही पैकी एक असेल तरी चालत. ठीक आहे, यासाठी लॉजिक कसं आहे बघा, सिंपल हा, लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय. काय करायचंय, मल्टिपल कंडिशन होत्या, 2 कंडिशन आहे. फर्स्ट नेम सानिया पाहिजे, फर्स्ट नेम पार्टो, 2 कंडिशन आहे. दोन्ही कंडिशन एकाच कॉलम वर आहे का वेगवेगळ्या? एकाच कॉलम वर आहे. तर मी असं म्हणू शकतो ना, मल्टिपल कंडिशन ऑन सिंगल कॉलम, तेव्हा ऑर यूज करायचं. 90% हे लॉजिक यूज होईल. ठीक आहे, ऍक्च्युअल बॅकएंड मध्ये काय लॉजिक असतं यासाठी? आपण स्कूल मध्ये शिकलोय, ट्रू ऑर ट्रू. याचं आउटपुट काय येतं? ट्रू येते ना. ट्रू ऑर फॉल्स, याचं आउटपुट काय येणार? काय येणार, फॉल्स येणार की ट्रू येणार? बोला. ट्रू येणार. ट्रू येणार. ट्रू येणार ना. True. फॉल्स ऑर ट्रू काय येणार? फॉल्स. येणार हे पण. ट्रू येणार. येस. आणि फॉल्स ऑर फॉल्स हे काय येणार? हे फॉल्स येणार. ऑर म्हणजे काय, दोन्ही पैकी एक जरी ट्रू असलं ना तर तुमचा आन्सर ट्रू येतो. माझा क्वेश्चन काय होता, मला एकतर ज्यांचं फर्स्ट नेम सानिया आहे असे एम्प्लॉईज द्या, ज्यांचं फर्स्ट नेम पार्टो आहे असे एम्प्लॉईज. जर सपोज कंपनीमध्ये पार्टो नावाचे एम्प्लॉईज नाही तर मग क्वेरी रनच नाही होणार का? होईल ना, सानिया नाव ज्यांचं आहे तेवढेच देईल मला. दोन्ही असले तरी चांगले, दोघांपैकी एक तरी चालत. म्हणून काय, ऑर. क्लिअर आहे? येस, कॉलम नेम सेम असेल. ठीक आहे, बॅकएंड मध्ये हे लॉजिक आहे. ठीक आहे, पण तुम्ही फास्ट जर तुम्हाला क्वेश्चन रीड केल्यानंतर परत लगेच पण तुम्हाला लक्षात आणायचं असं की ऍड यूज करायचं की ऑर, काय लक्षात ठेवणार? मल्टिपल कंडिशन ऑन सेम कॉलम. ठीक आहे, फक्त इंटरव्ह्यू मध्ये सांगू नका मल्टिपल कंडिशन ऑन सेम कॉलम. ओके, हे फक्त तुमचं 99% यूज होईल. काही काही क्वेश्चन असेल तिथे यूज होणार नाही, तर मग हे बॅकएंड मध्ये हे क्रॉस चेक करायचं की दोन्ही कंडिशन ट्रू असेल तर आन्सर ट्रू येणार. ओके, क्लिअर आहे सर्वांना? ओके, अजून एक क्वेश्चन घेऊ. रन नाही केलंय का? सॉरी, चेक करा. फर्स्ट नेम मध्ये पार्टो आणि सानिया दोनच एम्प्लॉयचे नाव दिसते. किती एम्प्लॉईज आहे? 485, राईट? ओके, आणखी एक क्वेश्चन घेऊ. एक्स्ट्रॅक्ट ऑल द एम्प्लॉईज फ्रॉम एम्प्लॉय टेबल. येस, बघू आपण, अजून नाही बघितलं. येस, नेक्स्ट क्वेश्चन तोच आहे आपला. बघा आता, बघा रीड करा क्वेश्चन काय. एक्स्ट्रॅक्ट ऑल द मेल एम्प्लॉईज फ्रॉम एम्प्लॉय टेबल हुज फर्स्ट नेम इज, म्हणजे मिनिंग काय, मला काय पाहिजे, सानिया ज्यांचं नाव आहे असे एम्प्लॉईज पाहिजे, पण जेंडर काय, फिमेल करा. ठीक आहे, ओके. मेल केलं तरी आन्सर येईल तुमचं डमी डेटा सेट. ओके, एक्स्ट्रॅक्ट ऑल द फिमेल एम्प्लॉईज फ्रॉम एम्प्लॉय टेबल हुज फर्स्ट नेम इज, म्हणजे मिनिंग काय होतंय, कंपनीमध्ये असे सानिया नावाचे किती एम्प्लॉईज आहे ज्यांचं जेंडर पण काय, मेल आहे, फिमेल आहे, सॉरी. येस, ओके. तुम्हाला काय माहिती की सानिया नाव फक्त मेल किंवा फिमेलच असतं असं काय बुक मध्ये रजिस्टर आहे का कुठं? नाही. मग सपोज इथं मी किरण नाव करतोय, मग काय करणार तू? हे पण कुठं रजिस्टर आहे का किरण असतं की नसतं? नाही ना. तुम्ही अंदाज नाही लावू शकत ना. तुमच्या एका अंदाजावर कंपनीचं फ्युचर आहे पुढे, तुम्ही डेटा अनालिसिस करायचंय तुम्हाला. अंदाज नाही, इथं तुम्ही डेटामध्ये काय ते अनालिसिस करा. ठीक आहे, क्वेश्चन समजलाय सर्वांना काय करायचंय? ओके, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज.
नाही तर ह्या क्वेश्चन मध्ये मी आणखी ऍड करतो. काय क्वेरी येणार सांगा. युअर आउटपुट शुड कंटेन एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर. म्हणजे आउटपुट मध्ये मला हे पाहिजे. मग सिलेक्ट मध्ये आता स्टार येणार का? नाही. जे आउटपुट मध्ये पाहिजे तेवढेच कॉलम येणार. राईट. तर सिलेक्ट मध्ये मी हे मेन्शन करतोय. सिलेक्ट नंतर आपण काय राईट करतो? फ्रॉम. फ्रॉम मध्ये काय राईट करतो? टेबल नेम. Table कॉलम name. नेम तर सिलेक्ट मध्ये, राईट. फ्रॉम मध्ये काय येत? टेबल Table कोणतं आहे? employees. सिलेक्ट फ्रॉम. फ्रॉम नंतर काय येत? फ्रॉम नंतर टेबल नेम झालं. त्यानंतर फ्रॉमच्या आतमध्ये टेबल नेम आहे. फ्रॉम नंतर काय येणार? वेअर. वेअर Where. साठी कंडिशन आहे का? किती कंडिशन आहे टेबल क्वेश्चन मध्ये? 2, कोणत्या 3. कोणत्या? फिमेल First एम्प्लॉईज पाहिजे name आणि Sania. फर्स्ट नेम सानिया पाहिजे. राईट. 2 कंडिशन आहे. दोन्ही कंडिशन एकाच कॉलम वर आहे, वेगवेगळ्या कॉलम वर? कोणत्या कोणत्या कॉलम वर आहे? जेंडर आणि फर्स्ट नेम दोन्ही कॉलम प्रेझेंट आहे का? चेक करा. आहे. म्हणजे मल्टिपल कंडिशन ऑन मल्टिपल कॉलम. राईट. वेअर जेंडर इज इक्वल Equal टू to. फिमेल आणि फर्स्ट नेम इक्वल टू Sania. राईट. दोन्ही मध्ये काय येणार? And अँड. राईट. लास्टला सेमी कॉलम. तर यामध्ये अँड का केलाय आपण? मला दोन्ही कंडिशन ट्रू पाहिजे ना. मला असेच एम्प्लॉय पाहिजे ज्यांची जेंडर काय फिमेल आहे आणि त्यांचं नाव सानिया आहे. दोन्ही पण ट्रू पाहिजे मला. अँड आणि लॉजिक काय? मल्टिपल कंडिशन ऑन मल्टिपल कॉलम. पण ऍक्च्युअल बॅकएंड मध्ये कसं ते चेक करणार आहे? ट्रू अँड ट्रू. याचं आउटपुट काय येणार आहे? ट्रू अँड फॉल्स. याचं काय येणार आहे? True. फॉल्स फॉल्स True. फॉल्स येणार. फॉल्स. ट्रू मध्ये काय असतं? जेव्हा दोन्ही ट्रू असतील ना तेव्हाच ट्रू म्हणून- येणार. बाकी सगळे ऑप्शन फॉल्स असणार. फॉल्स अँड ट्रू काय येणार? फॉल्स. आणि फॉल्स अँड फॉल्स फॉल्सच. false. राईट. चेक करा आता ह्या क्वेरीला रन करून बघा. बघा फर्स्ट नेम सानी आहे, जेंडर बघा मेल, सॉरी फिमेल. ओके क्लिअर आहे. इथं मेल करून बघा आहे का कुणी, चेक करा. आहे ना. ओके क्लिअर आहे सर्वांना? क्वेश्चन क्लिअर आहे का? समजलं काय करायचं होतं? हा क्वेश्चन तुम्ही ट्राय करा. ठीक आहे. क्वेश्चन क्लिअर आहे. काय करायचंय? काय येणार आउटपुट? कुणी सांगताय? क्वेरी काय येणार? Select star from employee where first name is सिलेक्ट Parth. स्टार फ्रॉम एम्प्लॉय Where Where- first name फर्स्ट नेम equal to equals to Parth. पार्टो अँड आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये अँड देन राऊंड ब्रॅकेट मेल ऑर फिमेल. आपण In मला round bracket we can write. कंडिशन टाकायची गरजच नाही ना. नुसतं पार्टो जरी नाव आलं तरी मेल फिमेल दोन्ही येऊन जातील ना. बघा मेल पण येत आहे, फिमेल पण येत आहे. जेंडरची कंडिशन टाकायची गरजच नाही. राईट. आता कोणतरी सांगत होतं ना राऊंड ब्रॅकेट वगैरे. येस सर मी सांगत होतो राऊंड ब्रॅकेट मध्ये मेल किंवा फिमेल करू करेक्ट आहे. जर सेम कॉलम वर असेल ना, तो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. ठीक आहे. Find the all male employees whose first name is Parto and Sani. आता सॉल्व करा क्वेश्चन. Find the all male employees whose first name is Parto and Sania. कसं करणार? Select star from employee. Select star from employees Where first name is first name is equal to
पाहतो. आधी 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 मला हे सांगा, ह्या क्वेश्चन मध्ये कंडिशन किती? 2. 3 कंडिशन आहे. फर्स्ट नेम मला पार्टो पाहिजे, फर्स्ट नेम सानिया पाहिजे, आणि जेंडर मला काय पाहिजे? मेल पाहिजे. सर राऊंड ब्रॅकेट मध्ये यस, फर्स्ट नेम इक्वल टू मी एक्सप्लेन करतो आधी. ठीक आहे. फर्स्ट नेम काय पाहिजे? पार्टो अँड सानिया. हे ह्या ज्या 2 कंडिशन आहे, मल्टिपल कंडिशन ऑन सिंगल कॉलम आहे, तर काय यूज करणार? और यूज करणार ना. मल्टिपल कंडिशन ऑन सिंगल कॉलम, राइट. फर्स्ट नेम इज इक्वल टू सानिया और फर्स्ट नेम इज इक्वल टू पार्टो, राइट. त्यानंतर आता आणखी एक कंडिशन आहे, अँड येणार. जेंडर इज इक्वल टू मेल. राइट. जर मी ह्या क्वेरीला रन करतोय ना, बघा आउटपुट बरोबर आहे का चुकीचं आहे चेक करायचं. का बरं? फिमेल पण येत आहे ना. फिमेल Female चेक पण करा आहे. कोणाचे येत आहे. फक्त सानिया नावाचेच फक्त फिमेल येत आहे. म्हणजे बॅकएंडला ते काय करतंय, फर्स्ट नेम सानिया देतंय तुम्हाला और फर्स्ट नेम पार्टो, आणि जेंडर मध्ये काय करतंय बघा. म्हणजे इथं काय करतोय तो, पार्टो नाव देत आहे आणि त्याच फक्त मेल घेत आहे, सानियाचे सर्व घेत आहे. त्यासाठी जर 2 सेम असेल ना, ऑर किंवा अँड साठी 2 कॉलम असेल, त्यांना एका ब्रॅकेट मध्ये. ठीक आहे. म्हणजे आता काय होईल, फर्स्ट नेम ज्यांचं सानिया आहे आणि ज्यांचं पार्टो आहे, आधी त्यांना आपण शॉर्टलिस्ट करू. त्यामध्ये मेल फिमेल सगळे येतील, आणि त्यामधून परत शॉर्टलिस्ट करून काय घेणार आपण? फक्त मेल एम्प्लॉईज घेणार. आता बघा, पार्टो आणि सानिया फर्स्ट नेम, जेंडर मध्ये फक्त मेल येतोय. क्लिअर आहे? समजतंय सर्वांना? येस. काय काय बघितलं आपण? सिलेक्ट, देन फ्रॉम आणि वेअर. वेअर मध्ये आपण काय काय बघितलंय? अँड, ऑर. Or सिलेक्ट मध्ये काय राईट करतो? कॉलम नेम. फ्रॉम मध्ये काय राईट करतो? टेबल नेम. वेअर मध्ये काय राईट करतो? कंडिशन. condition. क्लिअर आहे? सिक्वेन्स कसा आहे? सिलेक्ट नंतर फ्रॉमच येणार, फ्रॉम नंतर वेअरच येणार, राईट. क्लिअर आहे सर्वांना? काही डाऊट यामध्ये?